हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधी मानक प्रणाली सरकारकडून जाहीर केलेली आहे। ही SOP आल्यानंतर ओबीसी नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर ओबीसी नेते आणि आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत। वाघमारे साहेब, तुम्ही ती वाचली SOP, काय वाटते? ओबीसीला अन्याय झाल्याची भावना आहे? खरं तर ओबीसींचं पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा हा राज्य सरकारचा डाव आहे। राज्य सरकारने कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील आणि तो झाडू पोचा करणारा तो प्रसाद लाड नावाचा आमदार येऊन यांनी ओबीसींच्या पाठीत ओबीसींची हत्या करण्याचं काम, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। कारण जर गावगाड्यातील ग्राम समितीच्या माध्यमातून कुठेतरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या माध्यमातून, आणि सक्षम प्राधिकारी असतं तरी कोण, आज हे जिल्हाधिकारी लेवलच्या लोकांना सुद्धा हे प्रस्थापित समाजातले लोक दादागिरी करून पाहिजे तसे निर्णय करून घेण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतात। जिल्हाधिकारी यांच्या पुढे झुकवण्याचं आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे। मग सक्षम प्राधिकारी आहे कोण? ग्राम समितीमध्ये आहे कोण? ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक। अरे कृषी सहाय्यकाला नाही आला तर घरी बसून, वाड्यावर बसून हे सहाय्य करून घेण्याचं काम करतील। आणि त्यामुळे ओबीसी मध्ये सरसगट ओबीसींचं सरसगट अस्तित्व संपलेलं आहे आणि सरसगट मराठवाड्यामध्ये मराठा समाज ओबीसी मध्ये घुसण्याचं काम आता होणार आहे। त्यामुळं गावगाड्यातलं मायक्रो असतील, सरसगट ओबीसी मधले बी प्रमुख जाती यांचं अस्तित्व आता ओबीसी मधलं संपलेलं आहे। ओबीसीने झोपा काढाव्यात, कारण की ओबीसी नेते आता झोपलेले आहेत। राहिले साले ओबीसी समाजाने झोपा काढाव्यात आणि आपली हत्या झालेली आपण फक्त आंधळ्या डोळ्यांनी बघायची आणि आपली हत्या होत असताना फक्त बघ्याची भूमिका घेण्याची काम सुरू आहे। कारण राज्यामध्ये अनेक 12 ओबीसींचे मंत्री, एक मंत्री बोलायला तयार नाही। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे ना, कारण की ओबीसींची हत्या होत असताना कुठेतरी मराठा उपसमितीचे अध्यक्ष येत आहे काय, सकाळी उपोषण सुरू होण्याच्या अगोदर उपसमितीचे अध्यक्ष तिथे येऊन बसताय आणि उपोषण सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा फोनवर फोन आणि संध्याकाळी 1:30 वाजता ज्या माणसांनी उपोषणच केलं नाही, फक्त नौटंकी उन्हात बसून करीन, असं करीन, सकाळी काजू बदाम खाऊन सकाळी पाणी पिऊन उपोषणाला बसला आणि दुपारी कुठतरी पुन्हा लघवीला जाऊन निमित्त करून तिथं एनर्जेल वगैरे पिऊन येण्याचं काम, काजू बदाम खाण्याचं काम, तिथून पुन्हा सेटलमेंटचा कार्यक्रम। परंतु हे चाललंय काय नेमकं? उपसमितीचे अध्यक्ष येत आहे, फडणवीसांच्या जवळचे कोण प्रसाद लाड नावाचा झाडू पोचा करणारा आमदार येऊन जर असे चुकीचे निर्णय घेत असेल तर ओबीसींनी येणाऱ्या काळात या राज्य सरकारला, विशेषतः ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आली। कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं आणि ओबीसींचं अस्तित्व संपवायचं, हे काय राहिलं ओबीसींचं अस्तित्व? सत्ताधाऱ्यांचा डीएनए ओबीसी असताना असा अन्याय होते, हे जास्त तीव्र आहे का ओबीसी साठी? नक्कीच ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर राज्यातील लोकांनी, ओबीसींनी भरभरून भाजपला मतं केली, महायुतीला मतं केली आणि त्याच ओबीसींची मान कापण्याचं काम जर सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर येणाऱ्या निवडणुका आहेत आणि खरं तर ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचा हे खरं तर जाणीवपूर्वक राज्य सरकारमधील सगळ्यांनी ठरवून केलेला कार्यक्रम आहे की काय, असं सुद्धा ओबीसींच्या मनात आता यायला लागलंय। कारण राज्याचे मुख्यमंत्री एवढे सक्षम असताना ओबीसी आमचा डीएनए ते म्हणत आले आणि ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यानंतर ओबीसी समाज बोलला की आपला मायक्रो मधला कुठतरी एका समाजाचा, छोट्या समाजातला माणूस मुख्यमंत्री व्हायला लागलाय आणि आपल्याला नक्कीच आता न्याय मिळण्याचं काम होईल। आणि न्याय मिळण्याऐवजी जर अन्याय होत असेल तर नक्कीच आता येणाऱ्या काळात विश्वास तरी कोणावर ठेवा, येणाऱ्या काळात कोणाच्या मानावर मान ठेवावी, जर कोणी केसानी कळा जर कापत असेल तर मान तरी कोणावर ठेवा, अशी परिस्थिती ओबीसीवर आता झालेली। आणि ओबीसी समाजाचं हे दुःख, ओबीसी समाजाच्या वेदना ह्या कधीही संपणार नाहीत आणि ओबीसींची हत्या केल्यामुळं ओबीसीचं अस्तित्व, ओबीसी पुन्हा उभा राहिलेलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही। कारण की आज गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य तुमचा होणार नाही, गावगाड्यामध्ये तुमचा सरपंच होणार नाही, पंचायत समिती मेंबर होणार नाही, जिल्हा परिषद मेंबर होणार नाही, तुमचा नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कुठल्याही जागा तुमच्यासाठी आता दिसणार नाहीत। तुमचे सभागृहात प्रतिनिधी नसल्यामुळं तुमचा आवाज कोण उठवणार? तुमच्यावर अन्याय झालेला कोणी, तुमच्या त्या अन्याय वेदना सभागृहात कोण मांडण्याचा तुमचे प्रतिनिधी नसल्यानंतरच कोण असणार आहे? त्यामुळं ओबीसी समाजाचा आता वेदना आणि ओबीसी समाजाचा अन्याय मांडण्यासाठी येणाऱ्या काळात कोणीही दिसणार नाही। आणि खरं तर राज्यातील आमदार, ओबीसी आमदार बघ्याची भूमिका घेत आहेत, ओबीसी मंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत। त्यामुळं राज्यातील ओबीसीने आता ओबीसी नेत्यांना, ओबीसी मंत्र्यांना आणि ओबीसी आमदारांना सुद्धा येणाऱ्या काळात जाब विचारण्याचं काम करावं। मतदान मागायला आल्याच्या नंतर किंवा आपल्याकडे कशाला आल्याच्या नंतर त्यांना दारात उभा करू नये, त्यांना जसं आलं तसं बाहेर जाण्याचा आदेश द्यावा, बाहेर जाण्याचा रस्ता दाखवण्याचं काम करावं लागणार आहे। जर ओबीसींचं एवढं अस्तित्व संपवण्याचं काम होत असतं तर हे आमदार काय करतायत? आज गावगाड्यामध्ये ओबीसीनं तुम्हाला ओबीसी म्हणून मोठ्या मनाने आमचे आमदार, आमचे मंत्री, आमचे साहेब
आमचे टमके आमचे आमके हे आपला ओबीसी समाज म्हणतो. ते जर तुमचे नुसते बघ्याची भूमिका घेत असतील, तुम्हाला ईडीची भीती, तुम्हाला मंत्रिपद जाण्याची भीती, तुम्हाला आमदारकीची भीती, हे जर तुम्ही ज्या समाजाच्या जन्माला येऊन जर तुम्हाला याची भीती वाटत असेल तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे आणि येणाऱ्या काळात ओबीसी समाज हे कदापि विसरणारा नाही. तुम्ही एसओपी वाचली, काय खटकलंय तुम्हाला? यामध्ये गावगाड्यामधील कुठतरी सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा, गावगाड्यामध्ये बैठक घ्यायची, कुठंतरी ज्यांच्याकडे जमिनी बी नाहीत, ज्यांच्याकडे कुठं कुणबी बटाईने केलेले असतील आणि ज्यांच्याकडे कुठं प्रमाणपत्र नाहीत, अशा लोकांना कुठतरी एखाद्या गावात प्रमाणपत्र सापडलं, त्या आडनावाचा माणूस जर असेल तर त्यांनी जर शपथपत्र दिलं, आणि शपथपत्र कोणी कोणाला देईन ना, शपथपत्राला आजकाल गावगाड्यामध्ये कोण बी एवढा विचार करतं शपथपत्र द्यायचे, किंवा माझ्याच भावकीतला माझ्याच नात्यातला आहे त्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र, आणि याचा अधिकार पूर्ण तपासायचा कोणाला दिलाय? ग्रामसेवकाला दिलाय, तलाट्याला दिलाय आणि कृषी सहाय्यकाला दिलाय. आणि हे तर सगळे खिशातले लोक आहेत ना, यांना अधिकारी असून सुद्धा यांना कुठले अधिकार नाहीत. गावगाड्यामध्ये सरपंच आणि कुठतरी पोलीस पाटील यांच्या दबावापोटी खरंच तर प्रस्थापित मराठा समाजाचे जे नेते आहेत गावगाड्यातले, यांच्या दबावापोटी यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. यांना कोंडून निर्णय घेतील, कारण की इथून मागचा इतिहास आहे की तलाठी सुद्धा कुणाच्या वाड्यावर जातो, ग्रामसेवक कोणाच्या वाड्यावर जातो, सरपंच ओबीसीचा झाला तरी सुद्धा त्या प्रस्थापितांच्या हाताखाली काम करावं लागतं. त्यामुळं त्या वाड्यावर जाऊन जसे पाहिजे तसे ते निर्णय घेतले जातील आणि ओबीसींचा गावगाड्यामध्ये एक सुद्धा ओबीसी म्हणजे मराठा राहणार नाही. सगळे कुणबीकरण झाल्यामुळं ओबीसींचं पूर्ण राजकीय आणि शैक्षणिक आणि नोकरीतलं अस्तित्व पूर्ण संपलेलं आहे. त्यामुळे आता तरी ओबीसी समाजानं जागा व्हावं आणि ओबीसींच्या नेत्यांना, ओबीसींच्या मंत्र्यांना आणि ओबीसींच्या आमदारांना येणाऱ्या काळात जाब विचारण्याचं काम करण्यासाठी आता सज्ज व्हावं आणि त्यांना सुद्धा येणाऱ्या काळात रस्त्यावर फिरून देण्यात सुद्धा आपण बंद केलं पाहिजे. तरच ओबीसीचे मंत्री, ओबीसीचे आमदार जागेवर येतील आणि ओबीसींच्यासाठी कुठेतरी बोलण्याचं काम करतील. तुम्हा ओबीसी आंदोलकांची आता काय भूमिका आहे याच्यावरती? हे तर झालंय सगळं. हे बघा, आता आम्ही 12 तारखेला आमची हिंगोलीमध्ये प्रचंड मोठी सभा आहे. त्या सभेतून आम्ही पुन्हा घोषणा करू, कारण की 100 सभांचं आमचं जात न्याय जनगणनेसाठी चाललेलं आहे. त्यातून आम्ही फक्त जनगणना म्हणून नाही, ओबीसींची जागृती करून ओबीसीवर कसा अन्याय होतोय हे सुद्धा सांगण्याचं काम करत आहोत आणि ओबीसी समाज जागा करून आम्ही मुंबई घेरण्याचं काम करू. कारण जर मुठभर समाज 12% मराठा समाज जर मुंबईला जाऊन मुंबईला वेठीस धरून ओबीसींचं अस्तित्व संपत असेल तर डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार आपल्याला सुद्धा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे अधिकार दिलेत. आपण मुंबई घाण करणार नाही, परंतु मुंबईमध्ये लोकशाही मार्गाने मुंबई जाम करण्याचं काम करू. मुंबईमध्ये लाखो लोक तिथं दाखल करण्याचं काम येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल. एकूणच सरकारने ही जाहीर केलेली एसओपी कुठेतरी ओबीसींचं अस्तित्व नष्ट करणारी आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाचा पवित्रा उभं करत मुंबई जाम करू अशा प्रकारचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.